वर्षभर टिकणारं आंबट गोड असं उपवासाचं लोणचं तयार झालेलं आहे। खूप छान लोणचं झालेलं आहे। नमस्कार यूट्यूब फॅमिली, आंबट गोड असं उपवासाचं लोणचं बनवायचं आहे। त्यासाठी 1 किलो आंबे घेतलेले आहेत, 1 तास पाण्यात ठेवलेले, धुवून घ्यायचे आहेत। पुसून घ्यायचे आहेत कपड्याने। आंब्याची साल काढायची नाही, आपण जसं लोणचं बनवतो तसंच लोणचं बनवायचं आहे। आंबे चिरून फोडी बनवून घ्यायच्या आहेत। अशाच फोडी बनवून घ्यायच्या आहेत। लहान मोठ्या झाल्या तरी काही नाही। फोडी बनवून झालेल्या आहेत। 1 किलो आंबे आहेत, मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक बनवून घ्यायचे, जास्त पण बारीक नाही, बारीक बनवून घ्यायच्यात। जास्त बारीक नाही बनवायचं, असं बनवलं आहे। जाडसरच बनवलं आहे, बारीक नाही बनवलं। 1 डब्बा आंब्याची पेस्ट आहे, अर्धा डब्बा साखर घ्यायचे। आंबे गोड होते त्यासाठी अर्धा डब्बा साखर घेणार आहे मी। तुम्ही गूळ साखर तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात। साखर घेतलेली आहे अर्धा डब्बा, एकत्र बनवून घ्यायचं आहे। एकत्र बनवून घ्यायचे साखर आणि आंब्याची पेस्ट। एकत्र बनवून छान असे एकत्र बनवून घेतलेले आहे। लोणचं बनवायचं आहे, त्यासाठी कढई ठेवलेली आहे गॅसवरती। लोणच्याची पेस्ट टाकायची आहे। पाण्याचा वापर काहीच करायचा नाही, शिजून घ्यायचं आहे व्यवस्थित। मीडियम गॅसवरतीच ठेवायचं आहे, सारखं असं हलवत राहायचं आहे। छान असं शिजून घ्यायचंय, 10 ते 15 मिनिट शिजून घ्यायचंय। हे लोणचं उपवासाच्या खिचडीसोबत, बटाटे पापड, उपवासाची पुरी यासोबत तुम्ही खाऊ शकतात। खूप छान लोणचं आहे हे। 2 चम्मच लाल तिखट टाकायचं आहे। चवीनुसार मीठ, एकत्र बनवून घ्यायचे। असं लोणचं तयार झालेलं आहे। कलर पण खूप छान आलेला आहे। हे लोणचं नवरत्नात पण तुम्ही खाऊ शकता। 15 मिनिट शिजून दिलेलं आहे, छान असं मऊ झालेलं आहे। जास्त घट्ट नाही बनवायचं। लोणचं तयार झाले, थंड होऊन द्यायचे 5 मिनिट। काचेची बरणी घेतली, धुवून उन्हामध्ये ठेवून पुसून घेतलेली आहे। लोणचं टाकायचे, 1 वर्ष टिकणारं असं हे लोणचं आहे। आंबट गोड उपवासाचं लोणचं खूप
खूप छान झालेला आहे. मस्त हे चटपटीत लोणचं तयार झालेलं आहे. पाहता क्षणी तोंडाला पाणी येणारं असं हे लोणचं आहे. खूप छान झालेलं आहे लोणचं. तुम्ही पण नक्की बनवून पहा.